आभाळा संग मातीचा नांदना झालं स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत नीट बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर आजचा व्हिडिओ आपण जो काय तो लग्नाचा व्हिडिओ केलेला आहे, म्हणजे लग्न निमंत्रण व्हिडिओ आपण आज केलेला आहे। तर या सर्वांचं मटेरियल आपण जे यूज केलेलं आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण तुम्हाला जे काय बीट मार्च एपिसोड दिलेले आहे ते हे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। अलाइट मोशनची लिंक टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। आता आपल्याला सिम्पली काय करायचं, नेट बंद करून अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं। नंतर आपल्याला इथे प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुम्ही जे काय बीट मार्क इम्पोर्ट केलेलं आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील, तर सिम्पली इथे ओपन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला अशा प्रकारे ग्रुप्स आणि लेयर्स बघायला मिळणार आहेत। आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ॲरो चिन्हावरती क्लिक करून इथे आपल्याला 6.4 सेकंदाच्या बीटला यायचं आहे। इथे आपल्याला ग्रुप 1 नावाची एक लेअर बघायला मिळणार आहे। सिम्पली आपल्याला काय करायचं, त्या लेअरला क्लिक करून ते एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला 2 लेअर मिळून जातील। तर इथे एक मुलाचं आडनाव आणि एक मुलीचं आडनाव, 2 आडनाव मिळून जातील। आता आपल्याला काय करायचं, कुठल्याही एका लेअरला क्लिक करून सिम्पली एडिट टेक्स्टवरचं इथे सिम्पली क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे टाईप करून कोणतंही तुमचं जे काय आडनाव आहे तुम्ही ते अशा प्रकारे ॲडही करू शकता। तुम्ही तुमचं जे काही आडनाव असेल तुम्ही इथे चेंज करू शकता, तुम्ही कोणतंही आडनाव ॲड करून घ्या। सिम्पली काय करायचं, आडनाव ॲड करून घेतल्यानंतर इथं ओकेच्या बटनावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे। तसं आपल्याला दुसरंही आडनाव इथं अशा प्रकारे चेंज करून घ्यायचं आहे। दोन्ही आडनाव चेंज करून घ्यायला सिम्पली काय करायचं आहे, यातून बॅक निघायचं आहे। इथं आपल्याला सिम्पली यातून बॅक निघायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, 6.13 सेकंदाचा बीट जो काय त्याच्यावर येऊन ॲरोवरती क्लिक करायचं आहे। आपण 11.18च्या बीटला येऊन जाईल। अशा प्रकारे इथं संपलेलं आहे। आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 12.08 सेकंदाच्या बीटला यायचं आहे। इथं आपल्याला 2 ग्रुप बघायला मिळतील। आता आपल्याला काय करायचं, सिम्पली खाली आपल्याला एक जो ग्रुप बघायला मिळतो हा एक वरचा आणि एक खालचा ग्रुप मिळून जाईल। तर सिम्पली या खालच्या ग्रुपला क्लिक करायचं आहे। इथंच आपल्याला सेम प्रोसेस करत एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे आपल्यासमोर 4 लेअर मिळून जातील। इथं आपल्याला चिरंजीव सनी म्हणून बघायला मिळेल। तर सनीवरती क्लिक करून तुम्ही इथे एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली इथे मुलाचं नाव ॲड करून घ्यायचं आहे। जे काही मुलाचं नाव असेल तुम्ही सिम्पली अशा प्रकारे इथे ॲड करू शकता। तर आपण इथं हे सनी ॲड केलेलं आहे। आता पुन्हा ओकेवरती क्लिक करायचं आहे। आपल्याला अशा प्रकारे खाली जे काही मुलाची माहिती आहे, म्हणजे वडिलांचं नाव, पत्ता जो काय आहे तो आपल्याला इथे खाली बघायला मिळणार आहे। त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला सेम प्रोसेस करायचं आहे। एडिट टेक्स्टला क्लिक करून तुम्हाला तुमचा जो काय पत्ता किंवा काय असेल ते सिम्पली ॲड करून घ्यायचं, नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हे इथं सेट झाल्यानंतर पुन्हा इथून बॅक निघायचं आहे आणि सिम्पली आपल्याला पुन्हा इथं 12.08 सेकंदाच्या बीटला यायचं आहे। इथे सिम्पली आपल्याला वरचा जो काय आपला ग्रुप नंबर 8 आहे त्या ग्रुप नंबर 8ला क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील। तर सिम्पली आपल्याला खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथे आपल्याला 4 बटन दिसतील, त्याच्यावरती पुढच्या बटनावरती क्लिक करून सिम्पली गॅलरी ह्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला जे काय आपलं तुमचं नवऱ्याचं मुलीचं किंवा जे इमेज असेल त्या अशा प्रकारे बघायला मिळेल। आता आपल्याला काय करायचं, सिम्पली गुगलवरती जायचं आहे, सर्च करायचे रिमूव्ह बॅकग्राऊंड, असं सर्च करून सिम्पली पहिल्या लिंकवरती क्लिक करून इमेज सिम्पली अपलोड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे इमेज आहे असं आपल्याला याची बॅकग्राऊंड निघून अशा प्रकारे इथे इमेज हे PNGमध्ये होऊन जाईल, म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल। असं आपल्याला एक नवऱ्याचा एक मुलीचा आणि अशा प्रकारे दोघांचा फोटो इथे ॲड करून अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचा आहे। आता काय करा, सिम्पली मुलाचा फोटो सिलेक्ट करून प्लसवर परत क्लिक करून म्हणजे अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे। तुम्हाला इथे फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा ॲडजस्ट इथं होऊन जाणार आहे। आता पुन्हा इथून बॅक निघायचं आहे। पुन्हा आपल्याला सिम्पली पुढचा जो काय आपला बीट आहे 18.22चा तिथे यायचं आहे, म्हणजे आत्ता आपण इथे मुलाचा फोटो आणि नाव ॲडजस्ट केलेलं आहे। आता आपल्याला पुढं 18.22 सेकंदाच्या बीटवरती येऊन सिम्पली खालच्या ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करून मुलीचं नाव आणि जो काय पत्ता आहे सिम्पली इथे एडिट करून घ्यायचा आहे। त्याच्यावर आपल्याला म्हणजेच त्याच्यावर जो काय आपला बीट होता 18.22च्या वरचा वर जो काय ग्रुप आहे त्याला क्लिक करून सिम्पली एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला सिम्पली अशा प्रकारे गॅलरी म्हणजे कलर अँड फिलला ऑप्शनला क्लिक करून 4 नंबरला येऊन इथे आपल्याला मुलीचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण इथे मुलीचा फोटो ॲड करून घेऊया। तर मुलीचा फोटो ॲड करून सिम्पली इथे ॲडजस्टही करून घ्यायचा आहे। आता पुन्हा इथून बॅक निघायचं आहे। पुन्हा आपल्याला 18.22च्या बीटवरती यायचं आहे।
इथे अशा प्रकारे मुलीचं नाव आणि फोटो ॲड झालेला आहे. आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला पुढे 16.10 सेकंदाला एक बीट बघायला मिळणार आहे. इथं आपल्याला जे काही आपलं विवाह स्थळ असेल, जे काही तारीख असेल, सिम्पली तुम्हाला इथं ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला विवाहाचा मुहूर्त अशा प्रकारे इथं सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा त्याच बीटवरती यायचं आहे. इथं आपल्याला 26.10च्या बीटला आपण इथं विवाह मुहूर्त सेट केलेला आहे. आता आपल्याला पुढं काय करायचं, 33.14 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. तर इथं आपल्याला हळदी समारंभ जो काय तो सिम्पली अशा प्रकारे इथे ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली तारीख आणि वार बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला हळदी समारंभाचा तारीख आणि वार इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर पुन्हा बॅक निघून आपल्याला अशा प्रकारे ॲरोवरती क्लिक करत त्याच बीटवरती पुन्हा जायचं आहे. म्हणजे आपण 33.14चं बीट लावू तिथपर्यंत यायचं आहे. इथं आपण अशा प्रकारे हळदी समारंभाची जे काय तारीख असेल ते इथे ॲडजस्ट केलेलं आहे. आता पुन्हा ॲरोवरती क्लिक करून आपल्याला पुढे जाऊन एक 40 सेकंदाच्या बरोबर इथे एक बीट मिळणार आहे. तर त्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा त्या ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याला जे काही आपलं विवाह स्थळ असेल ते सिम्पली अशा प्रकारे 2 लेअरमध्ये बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली एडिट टेक्स्टला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे इथे विवाह स्थळ ॲड करून घ्यायचं आहे. नंतर इथं ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक निघायचं आहे. पुन्हा आपल्याला आपण सुरुवातीला आल्यानंतर पुन्हा 40 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. इथे येऊन आपण अशा प्रकारे मागाशी विवाह स्थळ ॲडजस्ट केलेलं आहे. आता आपल्याला पुढं एक 47.11 सेकंदाचा बीट बघायला मिळणार आहे. इथे आपल्याला निमंत्रक जे असेल ते समस्त जो काय आपला जादू किंवा कोणतंही आडनाव असेल ते सिम्पली इथं अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर हे इथं सेट होऊन जाईल. अशा प्रकारे आपण इथं व्हिडिओचा शेवट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचं आहे. तर थोडंसं मित्रांनो व्हिडिओची साईड जास्त असल्यामुळे आपल्याला इथं रेकॉर्डिंगमध्ये प्रॉब्लेम येणार आहे. तर आपल्याला फक्त सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपण मटेरियलमध्ये तुम्हाला एक बॅकग्राऊंडचा अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे. तो सिम्पली काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं आपण ॲड करून घेऊया. आणि याची लेंथ जे काय असेल ते आपल्या शेवटच्या बीटपर्यंत जायचं आणि एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या व्हिडिओचे लेअर समोर लॉंग प्रेस करून आपल्याला ती लेअर खाली स्क्रॉल करत घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटला घेऊन जायचं आहे. म्हणजे जे काय आपलं इथं सगळ्यात बॅकग्राऊंडला तो व्हिडिओ येऊन जाईल. आणि आपण जे काय व्हाईट कलरची लेअर इथे ॲड केलेलं आहे तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आपण ते समजा हा आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे. आता काय करायचं, व्हिडिओ समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात खाली घेऊन यायचं आहे. सगळ्यात खाली येऊन सिम्पली आपल्याला रेक्टँगल 1 नावाची क्लिअर मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे रेक्टँगलची लेअर आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे ग्रुप आपल्याला इथं सगळ्यात बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. मित्रांनो ग्रुपचं साईज जास्त असल्यामुळे आपल्याला ते दाखवू शकत नाही. तर तुम्हाला इथे डेमोसाठी हे मी कोणतीही लेअर दाखवलेली आहे. अशा प्रकारे लेअर बॅकग्राऊंडला घेऊन या. आणि एक्स्ट्रा पार्ट जो काय असेल तर म्हणजे आपला जो काय शेवटचा बीट आहे इथे येऊन सिम्पली एक्स्ट्रा पार्ट आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आता काय करायचं, पुन्हा सगळं तुम्ही बॅक निघून ॲरोवरती क्लिक करून सिम्पली एक्सपोर्टला क्लिक करायचं. म्हणजे व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल आणि HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.